कारण की आज मी बनवणार आहे मुगाच्या वड्या किंवा तुम्ही सांडगे म्हणू शकता। हा बट पनीर बुर्जी, स्पाइसी पनीर बुर्जी आणि जर वेळ असेलच तर मस्त त्याच्यासोबत पराठे। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अ चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची आता झालेली आहे सकाळ आणि सकाळचे आता वाजले आहेत 9। आज ब्लॉगची सुरुवात खूप लवकरच केलेली आहे आणि तुम्हाला थंबनेलवरून तर कळलंच असेल की का सुरुवात लवकर केली, कारण की आज मी बनवणार आहे मुगाच्या वड्या किंवा तुम्ही सांडगे म्हणू शकता। आणि आता जसं की तुम्हाला माहिती आहे इथे ऊन पडायला लागलेला आहे आणि थोडंफार आता वातावरण पण छान आहे। सो म्हटलं की चला आज योग्य वेळ आहे आणि मला बॅक टू बॅक 2 दिवसाची सुट्टी आलेली आहे। तर मी रात्रीच इथे डाळ आहे ना भिजून ठेवलेली होती। सो आता मस्तपैकी झालेली आहे। तर ह्याला मस्तपैकी मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राइंड करून घेते आणि देन मग आपण पुढची तयारी करूया आणि मग तुम्हाला सगळं काही मी सांगते। तर आता तुम्ही इथे बघू शकता मी डाळ एकदम छान अशी मस्त वाटून घेतलेली आहे। एकदम बारीक पण नाहीये आणि खूप जाड पण नाहीये, एकदम मस्तपैकी आहे, पण असं फाईन नाहीये, एकदम थोडंसं अशी दरदरीत वाटलेली आहे डाळ। तर छान झाली आपली डाळ वाटून। आणि हो, एक काळजी घ्यायची आपल्याला डाळ वाटताना, ह्याच्यात जास्त पाणी नाही द्यायचंय। ड्राय बॅटर आहे ते आपलं वाटून घ्यायचंय। सो मी ते वाटून घेतलंय। इथे मी आलं, लसूण, मिरची आणि खूप सारं जिरं वाटून घेतलेलं आहे ते याच्यात मिक्स करेन आणि खूप सारी कोथिंबीर आणि नंतर मग याच्यात चवीनुसार मीठ आणि या बॅटरला आपण मिक्स करून घेऊया आणि नंतर मग एका फ्लॅट सरफेसवर तुम्ही कपड्यावर टाकू शकता। तर माझ्याकडे जो बेकिंग ट्रे आहे ना किंवा प्लेट्स आहेत त्याच्यात मी वड्या पाडून घेते आणि लवकरात लवकर उन्हात ठेवते, म्हणजे कारण की जास्तीत जास्त वेळ मिळायला पाहिजे उन्हात ड्राय होण्यासाठी। तर चला पटकन तयारी करून घेते। तर मित्रांनो इथे बघू शकता मस्तपैकी आपलं बॅटर झालेलं आहे आता रेडी आणि मीठ आता घातलंय कारण की जास्त पाणी नको सुटायला म्हणून। आणि इथे मी माझा बेकिंग ट्रे घेतलेला आहे तर त्याच्यात आता मी छोट्या छोट्या वड्या घालून घेते। छान असं, पण हे मी हाताने केलंय आणि आता आम्ही अजून एक आयडिया केले। सो आता मी पाइपिंग बॅग मध्ये भरून इथे छोट्या छोट्या करते। सो तेही तुम्हाला दाखवते। तर इथे आपल्या मुगाच्या वड्या सांडगे सगळे रेडी झालेले आहेत आणि इथे बघू शकता पाइपिंग बॅग यूज केल्याने खूप छान शेप आलेला आहे। तर मला हे खूप आवडलेत आणि एकदम छोटे छोटे पण झालेत आणि इथे मी हाताने केल्या होत्या म्हणून थोड्याशा मोठ्या झाल्यात वड्या, पण ठीक आहे। चला आता उन्हात ठेवून येऊया याला पटकन। इथे तुम्ही बघू शकता की आजचं वेदर पण खूप छान आहे। आज जवळपास 20-21 डिग्री टेम्परेचर जाणार आहे पूर्ण दिवसभरात, तर खूप वॉर्म असेल। सो आता आपल्या मुगाच्या वड्या मी मस्तपैकी वाळत ठेवलेल्या आहेत भर उन्हामध्ये आणि छान ऊन आलेलं आहे आता। आणि
सो जसं की तुम्ही बघितलं, आता आपण मस्त आपल्या मुगाच्या वड्या छान वाळवत ठेवलेल्या आहेत उन्हामध्ये. तर आता छान संध्याकाळपर्यंत एकदम ड्राय होऊन जातील. आणि ज्या बारीक बारीक पायपिंग बॅगनी केल्या त्या तर मला असं वाटतं लवकरच म्हणजे वाळतील. पण ज्या हाताने केल्या त्याला मे बी थोडासा वेळ लागेल, पण ठीक आहे, रेडी होतील मस्तपैकी. आणि आता दिवस मिळेल पूर्ण, त्याला छान ऊन मिळेल आणि छान ड्राय होतील त्या. तर उन्हाळा असला की किती एक्साइटमेंट असते ना प्रत्येक गोष्ट करायची. इंडियामध्ये असतो तर प्रत्येक उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पापड करतो आणि वड्या करतो आणि खूप काय काय करतो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. स्पेशली गावी तर करतातच, आणि जसं इंडियामध्ये पण मम्मी आमची घरी करायची, सो त्यामुळे आम्हाला पण सवय आहे. आणि खूप दिवस इथे ना, तर जसं मी तुम्हाला सांगत होते की स्पेशली उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा खूप जास्त ऊन असतं ना, तेव्हा असे सगळे पदार्थ करायला खूप मजा येते. आणि इंडियामध्ये तर आता एवढं गरमी आहे की 40 डिग्रीपर्यंत टेम्परेचर जात आहे. तर खूपच उन्हाळा आहे आता सध्या तरी तिथे. तर खूप चांगली योग्य वेळ आहे आता तिथे करायला. तर तुम्ही यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये काय काय तिथे केलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर चला आता जाते, बाकीची घरची कामं आवरते आणि मग तुम्हाला भेटते. सो आता वाजले आहेत दुपारचे जवळपास 1:30 वाजले असतील आणि आमचं सगळं आवरून झालेलं आहे. जेवण पण झालं आणि आज लॉन्ड्री पण करायची होती. ते लॉन्ड्री करायला टाकली. म्हटलं चला एक राऊंड बाहेर पण मारून येऊया आणि बघून येऊया की आपल्या वड्या व्यवस्थित सुकत आहेत का. सो आता बघायला आले बाहेर, तर बऱ्यापैकी ड्राय झालेल्या आहेत वरची लेअर. सो संध्याकाळपर्यंत होऊन जाईल असं वाटतंय मला. आणि इथे तुम्ही बघू शकता की खूप छान अशा ड्राय होत आहेत आता. आणि आरव इथे खेळतोय, है ना आरू? Is that a garbage truck? No. Very good, Arav. You're doing good. Very good, Arav. You're doing good, Arav. Yay! हा मुलगा चालवायला शिकत पण नाही आणि हात पण लावू देत नाहीये. त्यालाच चालवायची आहे त्याची ट्रायसिकल. आता कशी ना थोडीफार दुपार झालेली आहे, 1:30 वाजले. तर मला वाटलं त्या साईडचं ऊन जाईल आता. सो मी थोड्या या साईडला उन्हामध्ये मूव्ह करून ठेवते, म्हणून फक्त बाहेर बघायला आली. आणि माझ्या मागे मागे आरव सुद्धा आला आणि आता त्याला ट्रायसिकलवरच खेळायचं आणि तो इथे खेळतोय आता. तर आता बघूया किती वेळ खेळतोय. तर मित्रांनो, थोड्या वेळ आधीच आहे ना मी दुपारच्या वेळेस एकदा आलेले आणि ह्या थोड्या ड्राय झालेल्या होत्या. सो मी याला सेपरेट करून ठेवलेलं असं. आणि आता सगळं एका प्लेटमध्येच ठेवलेलं थोड्या वेळासाठी ड्राय व्हायला. आणि हे तुम्ही बघू शकता, हे जे मी हाताने केलेल्या होत्या ना त्या आहेत. त्या थोड्याशा इथून मध्ये आहेत ना, थोड्याशा अशा ओल्या आहेत. आणि ह्या ज्या आपण पायपिंग बॅगनी काढलेल्या ना छोट्या छोट्याशा, त्या आहेत. सो आता बस थोडंफार सुकायचं बाकी आहे. अजून एकदा ऊन दाखवलं ना तर मस्त होऊन जातील. आणि आता पण तुम्ही बघू शकता की बऱ्यापैकी छान अशा ड्राय झालेल्या आहेत दोन्ही. सो आता मला संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे. तर अवधूतलाच विचारून घेते की त्याला काय जेवायचं, म्हणजे गरम गरम तसं बनवायला घ्यायला. सो काय जेवायचंय तुला आता संध्याकाळी? इझी सांगा, पटकन झालं पाहिजे. ओके, इझी आणि पटकन. मग हा बट पनीर बुर्जी, स्पायसी पनीर बुर्जी. आणि जर वेळ असेलच तर मस्त त्याच्यासोबत पराठे आणि बुर्जी विल बी अमेझिंग कॉम्बिनेशन. मग स्पायसी बनवलं तर मग आरवसाठी काय बनवू? आरव कैन ईट पास्ता. आरव, व्हाट यू वांट टू ईट? पास्ता और पिझ्झा. ओके. तर चला, आरवला खायचं आहे पिझ्झा आणि पप्पाला पाहिजे पनीर बुर्जी आणि पराठा. तर चला तयारीला लागूया, पनीर बुर्जी बनवूया आणि पराठा. तर चला मित्रांनो, आपल्याला इन्स्ट्रक्शन्स तर मिळाले आहेत काय काय जेवण बनवायचंय. तर पटकन जेवणाची तयारी सुरू करते आधी. सो मी इथे ना पीठ घेतलेलं आहे आणि मी विचार करते याला थोडंसं ट्विस्ट देण्यासाठी ना माझ्याकडे पालकची प्युरी आहे. ऍक्च्युअली मी पालक ब्लांच करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये, जास्त पालक होती माझ्याकडे म्हणून. तर ती आता एक काम करते, पालक पराठे बनवूया, छान लागेल. आणि मग पनीरची बुर्जी करते.
तर आता आपली ऑलमोस्ट तयारी झालेली आहे. सगळी कटिंग चॉपिंग करून घेतलंय, कॅप्सिकम घेतलंय, टोमॅटो घेतलंय आणि अनियन घेतले कट करून, बारीक कोथिंबीर कट करून घेतले. याच्यात मी आता आलं आणि लसूण त्याची पण पेस्ट करून घेतलेली आहे. आणि जसं की फ्रोझन पनीर होतं तर त्याला गरम पाण्यामध्ये सोक करून ठेवलेलं, ते आता सॉफ्ट झालेलं आहे. सो आता पटकन पनीर भुर्जी करून घेऊया आणि गरम गरम पराठे बनवूया. इथे मी पीठ मळताना याच्यातच पालक प्युरी, मीठ आणि थोडासा ओवा पण घातलेला. पनीर भुर्जी, पालकचे पराठे आणि त्याच्यासोबतच मी छान असे चमचमीत मसाला पापड पण केलेले आहेत. म्हटलं काहीतरी छान असं खायला हवं, काहीतरी क्रंची, म्हणून मसाला पापड केलेले आहेत. तर चला आम्ही डिनर एन्जॉय करतो आणि नंतर मग तुम्हाला भेटते. हॅलो मित्रांनो, तर आता वाजले आहेत रात्रीचे जवळपास 8 वाजून गेलेले आहेत आणि अजूनही उजेड आहे. बघू शकता तुम्ही बाहेर मस्तपैकी छान असं उजेड आहे. तुला माहिती आहे अजून हे काय आहे? याच्यात भाजीत टाकून खातात एवढं माहिती आहे मला. भाजीत टाकून खातात? आय थिंक सो. काय याची भाजी बनवतात? याची भाजी बनवतात. सो ह्याला म्हणतात सांडगे. सो आपले सांडगे रेडी झालेले आहेत, मस्त ड्राय झालेले आहेत, एकदम चांगले सुकलेले आहेत. सो ऑलमोस्ट रेडी आहेत. आता उद्याच्या दिवस पुन्हा ठेवेन ह्याला आणि आपले एकदम रेडी होतील. तर मित्रांनो, असेच छान छान आपण पदार्थ बनवणार आहोत या उन्हाळ्यामध्ये. तर आज तुम्ही बघितलं की सकाळपासून आपण सांडगे बनवलेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत. माझा पहिला अनुभव होता कॅनडामध्ये करायचा, कारण की इंडियामध्ये तर याच्या आधी केलेला आहे, म्हणजे आईसोबत करायचो नेहमी, पण कॅनडामध्ये कधी केलं नव्हतं. याच्या आधी मी गेल्या वर्षी लोणचं बनवलेलं आहे घरी, मिरचीचं, आंब्याचं आणि नंतर तांदळाचे पापड केले होते, पण सांडगे कधी केले नव्हते. हे पहिल्यांदाच केलंय मी. नेक्स्ट व्लॉगमध्ये ना मस्त तरीवाली छान सांडग्यांची आपण भाजी करूया आणि बघूया की कशी आहे त्याची टेस्ट. तर चला मित्रांनो, आजचा हा व्लॉग आहे आपला सकाळपासूनचा चालू आहे, तर आता आपण इथेच थांबवूया आणि मी तुम्हाला लवकरच भेटते नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत या ब्लॉगला खूप लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.